तैसेची राहे चित्ती असू द्यावे समाधान कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरोसा आता सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे शांततेने ऐकायचं वेगवेगळी माझा गणपतीने मला पदरात घेतलेला आहे माझे गावचे सर्व गणेशाची मंडळी इतकी चांगली आहे असा कधीच प्रोग्राम झालेला नाही गेल्या वर्षी पण छान झाला आणि यंदा त्याच्यापेक्षा जास्त चांगला झाला बघा शिबिर बघा रक्तदान मला वाटलं ही काय करायला की पण माझं माइंड काम करणार न करणार वयानुसार माइंड काम केलं की मी घरी झोपलो तुझे आहे तुझे कशी बरी जागा चुकला अशी चांगलं वागा शिका चांगलं बोला आपल्या देव चांगलं करतो कशाला म्हणले अभंगात अभंगात कशाला म्हणले माऊलीनं बस पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी कुणीही म्हणायचं नाही मी भारी आहे 14 चौपड्याचं राज्य होतं पुण्याचं रावणाचं सोन्याची लंका फक्त गर्वामुळे गेला कुणीच गर्व करायचं नाही लहानपणा देखा देवा मुंगी साखरेचा रवा बघा बोले कैसा चाली त्याचे वंदावे पाऊले कुठे जायचे गरज नाही तुझे आहे तुझे पशी बरी जागा चुकलाशी चांगलं वागलं तुमच्या सोबत आहे देवाचं नाव घेतलं माझे काका बघा कसे होते लक्ष्मण गोताकर जगाच्या कल्याणा संताची भोवती देह कष्टविती परोपकारी देह कष्टविती परोपकारी देह कष्टविती देह कष्टविती तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जग नुसतं मंदिरात जाऊन पाणी घालणं फुलं वाहणं हे रॉंग आहे रॉंग आहे कसं वागा चंदन उगवल्यानंतर कुठवर सोडून जातो पुरी झाले रे या लक्षात घ्या वाचू नका कुणी चांगले गुण शिका आपल्या आईवडिलांची पुण्याई बघा माझे रमेश महाराज जन्मले म्हणून मर्दन आता मंदिरात चालू आहे बघा त्यांच्या वडिलांची पुण्याई वडिलांना संस्कार दिले वडील भजनी होते म्हणून ते भजनी झाले त्यांना जमत नव्हती का नाईंटी अरे संस्कार आईवडिलांचे संस्कार घ्या आईवडिलांनी देवाचं नाव घेतलं आपण देवाचंच नाव घेतो आईवडिलांना 90s मारू द्या 90s मारतो मला सांगा 90च्या माणसाचं मुलाचं मुलीचं कुणाचं चांगलं झालेलं आहे का नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा बघा आता अर्थ तुमचं मी समजावून घ्या सगळेजण सुशिक्षित आहात आणि माझी कृपा आहे माझ्या गणेशाला नम्रतेची विनंती आहे मी जास्त दिवस राहणार नाही तर मला वडिलांना सांगून गेलेलं आहे माळ्याचं जप कर माळ घे भजन कर माझे रमेश महाराजांचे वडील कसले होते मी त्यांच्या सोबत भजन केला अरे मंडरे म्हणायचे मला वेड्या मंडरे बघा माझा कसला काळा वर्ण आहे वर्णाकडे बघायचं नाही आत्म्यामध्ये देव राहावा गुणवान राहावा मानव गुण बघावे गुण अंतर्यामी गुण शुद्ध राहावे कशाला म्हणले नको जाऊ म्हणा वासनेच्या संगे इंद्रा पडले भाग चंद्र झाला काळा त्याचा अर्थ तुम्ही सुशिक्षित आहात सर्व MA BA झालेले आहात सुज्ञात जास्त सांगणे नको सर्वांनी समजवरतीनं वागा आपल्या आईवडिलांची पहिल्या प्रथम कुठलाही महाराज असो कुठलाही राहो तो काय
सांगतो पहिलं दर्शन आपल्या आई वडिलांचं. आणि बायाने काय करायचं, कुठला देव पूजायचा नाही, पती परमेश्वर, पहिलं दर्शन आपल्या मालकाचं. महाराज काय सांगते, जोडीतली भाकर घेऊन खा. मालकाला जर म्हणलं आणि मंदिरात कीर्तनाला जर गेली बाई, नो चालेल, पुण्य भ्रष्ट हो गया. चांगलं वागा, तुमच्या सोबत येणार आहे. वाईट वागलेलं तेवढं वाईट माझ्या समोर मला भोग आलेला आहे. द्राक्षाचा वेळ लिंबावरी गेला, कडू कैसा झाला संगतीचा गुण. गुण चांगले राहावे. बघा माझे लक्ष्मण गोताळकर ताजबुद्दीन कीर्तनाला आले. ताजबुद्दीन म्हणजे मुसलमान. मी म्हणालो बाबा हे हा तर गळ्याला बोलावतो का काय की बुक्का. बघा काका, मी एसटीला माझ्या मुलाला दूध देत होतो. सकाळी गाडीत चढत गेली. ऐका, बघा, जगाच्या कल्याणा संताची भोवती दे कष्टविधी परोपकारे. मी एवढं जोरानं कशाला सांगत आहे, मला परमेश्वराची लीला आहे. मी तर माझ्या एवढा वेडा माणूस या गावात सुद्धा नव्हता. पहिला मी वेडा. तर तुम्ही गुण चांगले घ्या. जगाच्या कल्याणा संताची भोवती देह कष्टविधी परोपकारी. बघा काकानं चौरंग पोथी, कधी पोथी वाचली नाही, कधीच वाचली नाही. माझे दोन्ही मुलं गाव अर्ध म्हणजे 12ने गाव पोथी वाचवा शिकविलं. ते नगर करायला जमत नव्हतं का पोथी सोडून